रात्रीची साधारण 1:30ची वेळ मालकांची कॉट हलू लागली. ती कुणीतरी इकडून तिकडे सरकवत असल्याप्रमाणे मालक धडपडत कॉटवरून उठून बसले. त्यांना जाणवलं की मध्ये येणारी आपली कॉट चक्क एका बाजूला केली गेली आहे आणि मधल्या रिकामी जागेत शेरवानीतील माणसाबरोबर ती आतल्या दालनातली नऊवारी साडीतली स्त्री असे 2 पुतळे चक्क सजीव होऊन नृत्य करत आहेत. ती त्याला बिलगली होती. ते दृश्य लोभस होते. एका पुरातन काळातली स्त्री सरळ एका अत्याधुनिक मॉडर्न मुलाबरोबर पाश्चात्य नृत्य करत आहे. तो मॉडर्न मुलगा तिच्या गावरान मराठमोळ्या सौंदर्यावर मोहित झाला होता. राजाराम यांच्यातील रसिक जागा झाला. त्याला वाटले असे दुर्मिळ फोटो काढावा, पण हाताशी कॅमेरा नव्हता. राजाराम रसिक होते म्हणून तर सर्वत्र फिरून त्यांनी असे सुंदर सुंदर पुतळे जमवले होते. कॉट सरकवण्याच्या आवाजाने सुखीरामलाही जाग आली होती. त्याने पाहिलं मालकांची कॉट सरळ एका बाजूला गेली होती आणि मालक एकटक त्या निर्जीव पुतळ्यांचे नृत्य पाहत होते. त्याला वाटले, कमाल आहे, श्वास थांबवणारे दृश्य. आणि मालक? त्याने खानाखुणा करून मालकांना सावध करायचा प्रयत्न केला. त्याला आता मालकांचीच भीती वाटायला लागली होती. बऱ्याच खानाखुणांच्या प्रयत्नानंतर मालकांचे सुखीरामकडे लक्ष गेले. सुखीरामचा अत्यंत घाबरलेला चेहरा पाहून मालकांना सत्य परिस्थितीचे भान आले आणि ते हादरले. त्यांना घाम फुटला. काहीच न सुचून ते शटरकडे गेले. त्यांनी शटर वरती केले. ती त्यांनी मोठी चूक केली होती, पण प्रसंगावधान राखून सुखीरामने पटकन मोठा दिवा लावला. उघडलेल्या शटरमधनं घाबरून मालक बाहेर पडण्यापूर्वी ती नृत्य करणारी जोडीच पळून जाणार असावी, कारण दोघेही मालकांपूर्वीच शटरपर्यंत पोहोचली होती. लख्ख प्रकाशानं दालन उजळून निघालं होतं. सुखीने मालकांना सारी दालने फिरून दाखवली. आज मारामारी झालेली दिसत नव्हती, पण 2 स्त्रिया आपली जागा सोडून एकत्र उभ्या होत्या.